चला तर मग घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून आज बनवूया लिंबूचं लोणचं. आता इथे मी 5 ते 6 लिंबू घेतले आहेत. हो, पण लिंबू पिवळसर पाहिजेत, हिरवे लिंबू घेऊ नका. लिंबू आधी स्वच्छ धुवून वाळल्या कपड्याने कोरडे करून घ्या. त्यानंतर त्याच्या अशा बारीक फोड्या करायच्या. त्यात असणाऱ्या सगळ्या बिया मात्र काढून घ्यायच्या, नाहीतर लोणच्याला थोडा कडवटचा स्वाद येतो. आधी सुरुवातीला सगळ्या लिंबूच्या फोड्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर त्यात असणाऱ्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या. हे बघा, अशा पद्धतीने सगळ्या फोड्या करून घ्यायच्या. त्यानंतर राहिलेल्या बिया मात्र टाकून द्यायच्या. आता या फोड्या आपण एका बाउलमध्ये किंवा तुम्ही एका प्लेटमध्ये काढून घेऊ शकता. यात मी अर्धा चम्मच एवढं मीठ घातलं आहे आणि अर्धा चम्मच एवढं लाल तिखट, 2 चम्मच साखर. आता माझ्याकडे लिंबूचं प्रमाण कमी आहे म्हणून मी एवढीच साखर टाकली आहे, पण तुम्ही लिंबूचं प्रमाण वाढवलं तर साखर आणि मीठ आणि तिखट तिन्ही प्रमाण वाढवा. आता यानंतर ह्याला 5-10 मिनिटासाठी असंच रेस्ट करायला ठेवून द्यायचं. वरती एक झाकण ठेवून आपण 10 मिनिटासाठी याला असंच ठेवून देऊया. आता लो फ्लेमवर हे लिंबू आपण 2-3 मिनिटासाठी परतून घेणार आहोत. ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तेल टाकण्याची गरज नाही. 1 मिनिटभर याला असंच परतून घ्यायचं आणि नंतरचे पुढचं 1 मिनिट मात्र ह्याला झाकून परतून घ्यायचं. त्यामध्ये असणारी साखर ही विरघळते. यातली साखर वितळली का ह्याला पाणी सुटतं आणि लिंबू आणि हे मिश्रण एकजीव होतं. यानंतर यातली साखर थोडीशी घटसर होते, म्हणजेच याचा थोडा पाक तयार व्हायला होतो. पण आपल्याला त्या स्टेजपर्यंत गरम करायचं नाहीये. अगदी 2-3 मिनिटांमध्येच गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यावर मात्र हे सगळं आपण बंद झाकणाच्या भरणीमध्ये भरून ठेवणार आहोत. 2 दिवस याला असंच मुरत ठेवायचं. 2 दिवसानंतर या लिंबूला खूप छान टेस्ट येते, आंबट गोड अशी. असं लिंबूचं लोणचं तुम्ही नक्की करून पहा.